जगातली एक लढाई मधली 6 नंबरची लढाई, जावळीची लढाई. हे बघा, हे झाड आले ना याच्यामध्ये, आपल्या चिरेमध्ये हे समोर झाडाच्या खालच्या दुसऱ्या दगडावर बघा चंद्र सूर्य कोरला दिसला का? एखाद दिसला ना? प्रतिभा चंद्राप्रमाणे इथे खाली प्रतिभा चंद्राप्रमाणे शिवरायांचं राज्य कलेकलेने वाढत गेलं. सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ म्हणजे आहे ना. तसंच ह्या साईडला तुम्ही उभे राहिला तुम्हाला दिसणार नाही, पण तिथे उभे राहा, तुम्हाला एक चौकोनी खिडकी दिसते बघा. म्हणून तुम्हाला इकडे सारखं सांगितलं, त्या खिडकीला जंग्या म्हणतात. जंग्याचा उपयोग असा आहे, इथे शत्रू आला तोफेनी मारायचे. गड चढताना शत्रू तोंड कुठे होतं? दरवाजाकडे. पाठ कुठे होते? इकडे. आपण म्हणतो ना पाठीवर मारा पण पोटावर नाही. आत गेलात की तुम्हाला एक गोल दगड दिसेल, एक साईडला तोफ आहे, एक साईडला दगड आहे. त्यावेळेला तोफा पेटवायचे. त्यांना एक किताब होता, आग लावे. आपल्यामध्ये नाही ना कोण? आग लावे म्हणजे काय? शत्रू चाल करून आला, शत्रूच्या गवताच्या गंजींना आग लावायची. शत्रूला घोड्याला चारा मिळू शकत नाही. अन्नधान्यांची गुदामं जाळायची म्हणजे शत्रू खाऊ शकत नाही. दारुळीची कोठारं जाळायची म्हणून त्यांना आग लावे म्हणायचे. ते आग लावे कामाचे आहेत. आमच्या कोकणात आहेत ते बिना कामाचे. कोकणात म्हणजे गणपतीपुळ्याच्या पुजाऱ्यांचं आडनाव आग लावे. उगाच वेगळं काय समजू नका, कोकणात म्हणजे वेगळं काय नका. तर शिवरायांचे किल्ले 360 आहेत. पहिला बांधलेला शिवरायांनी प्रतापगड आहे. एक विचार करा, प्रतापगड बांधला 2 वर्ष 1 दिवसात. सिंधुदुर्ग बांधला 3.5 वर्षात पाण्यामध्ये. आणि आज आपण अरबी समुद्रात शिवस्मारक उभं करतोय. 17 वर्ष 7 महिने 28 दिवस झाले. रोज दिवस मोजतो, पण अजून मुंबईमध्ये मूर्ती बसली नाही. गरज काय? 3,500 कोटी खर्च करून मूर्त्या बसवण्यापेक्षा समुद्रात शिवरायांचे किल्ले रिपेअर करा. ते पडत चालले, ते पहिले डेव्हलप करा. इथली माहिती झाले वर फिरून जायचं, समोर लाईटचा खांब आहे, थांबायचं, हे माहिती. चला शिवरायांनी भिंतीला बांधले टॉयलेट आहेत. तसे या गडाला राजांनी 172 संडास बांधले. म्हणजे हगंदरी मुक्त गाव कुणी केलं? शिवरायांनी केलं, तुम्ही आम्ही नाही. हा जो बुरुज आहे झेंड्याचा तो आपण येताना बघायचं का? तर पहिला किल्ला बघू, मग येताना बुरुज बघा. बुरुजाची माहिती मी तुम्हाला तिथे देणार आहे. बुरुजाची माहिती घ्या आणि येताना बुरुज बघून खाली उतरा. काही मुजरा कर, एक मराठा लाख मराठा. त्या पिक्चर मध्ये बुरुजाची शूटिंग आहे. शूटिंग साठी बुरुज नाही, त्यावर सतत भगवा झेंडा असतो. संयुक्त वन विभाग समिती किल्ले प्रतापगड, सामाजिक गाईड सामाजिक संस्था किल्ले प्रतापगड, यातून गडाचे झेंडे बदलले जातात. उद्या आपला भगवा उतरवला जाईल, तो घटस्थापने दिवशी चढवला जाईल. कारण आपण तसा एक नियमाप्रमाणे पाऊस चालू झाला की उतरवतो, पण आज राज्याभिषेक असल्यामुळे आपण भगवा ठेवला. तर राजांचा नियम आहे पावसाळ्यात भगवे उतरावायचे आणि उन्हाळ्यात चढवायचे घटस्थापनेला. कारण पावसाळ्यात जर भगवा फाटला तर आपण सण होणार आहे का? तुम्हीच आता बघा, जर भगवा फाटलेला असता तर तुम्ही इथल्या ग्रामस्थांना किंवा आमच्या गाईड ऑफिसवर जाऊन भांडणं केली असती की घरावर झेंडा फाटला आहे, तुम्हाला कळत नाही का? बरोबर का नाही? म्हणून राजांचा नियम आजही आपण पाळतो. शिवाजीराजे प्रताप उतरून अफजल खानच्या भेटीला गेले. वरती तुळजाभवानीचं मंदिर आहे. तुळजाभवानी म्हणजे आपली कुलदैवत. आपण नेहमी घोषणेमध्ये काय म्हणतो? जय भवानी जय शिवराय. याच भवानी मातेला शिवरायांनी प्रार्थना केले, जगदंबे खानाला मारीन आणि 32 दाताचा बोकड कापून निवदाल देईन. पाहिलाय कधी 32 बोकड? आज आपल्याकडे भरपूर आहेत. शिवरायांच्या वेळीचा 32 बोकड अफजल खान. आजच्या अतिरेकी बोकडच आहेत. अफजल खान आला, मंदिर मस्जिद तोडत आला, त्याने फरमान सोडले, चला शिवाजींच्या मुलकात चला, धुमाकूळ घाला, अत्याचार करा, पोरीवाळी लुटा. हा तर अफजल खानचा आदेश आहे. माझ्या राजांचा इतिहास वाचा. कल्याणची सुभेदार सून राजा लुठेमध्ये मिळाली, तिची साडी चोळी देऊन पाठवणूक केली आणि काय सांगितलं? माता भगिनी समजून घेऊन जा, आमची माता इतकी सुंदर असते तरी आम्ही सुंदर झालो असतो. आणि आज आमच्या पोरांसमोर पोरगी निघाली की आजचं पोरगं म्हणतं काय साला आयटम आहे.
मी म्हणतो अशा मुलांना फोडून काढलं पाहिजे. महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेकींचा आदर करायला शिका, या महाराष्ट्रात स्वराज्याच्या भगिनींचा आदर करायला शिका, तर स्वराज्य घडणार आहे. त्यापेक्षा वेगळा इतिहास वाचा. पुण्यावर शाहिस्ते चाल करून आला, म्हणला शिवरायांचं राज्य केवढं, माझ्या डाव्या हाताच्या 4 बोटाने एवढं, म्हणून राजांनी शाहिस्तेची 4च बोटे तोडले. जिवावलं बोठावर निभावलं, बोटे तुटली. शाहीचा पोरीने पाहिलं लढाई चालू आहे, तापूजान मामूजान हल्ला झाला. त्या मुली घाबरल्या, त्यांना वाटलं निजामशाही आदिलशाही कुतुबशाही सारखी शिवरायांचे लोक आले आम्हाला लुटून नेतात का काय, म्हणून त्या मुली घाबरल्या. त्यात हुशार मुलगी होती, ते एका बॅलरमध्ये लपली. ते झोपून गेली. लढाई शांत झाली, दासी जमू लागले, सेवक जमू लागले, पण शाहिस्तेची मुलगी दिसत नाही. म्हणून शाहिस्तेची बहीण शाहिस्ते धावत आली, म्हणली चला शिवरायांचा पिछा करा. शिवरायांच्या लोकांनी आपली पोरगी पळवून नेली. त्यावर शाहिस्ते बहिणीला समजवतो, शिवरायांवर आरोप करू नका, शिवाजीराजे कृत्य करू शकत नाहीत. चुकून जरी शिवरायाकडे पोरगी गेली असेल तर शिवराय स्वतःच्या मुलीसारखा आपल्या मुलीत सांभाळ करतील. तुम्ही राजा शिवछत्रपती स्टार प्रवाहाचे सिरियल पाहिले असाल, त्याच्यामध्ये मी शिवधनुष्यची माहिती दिलेली आहे. दर रविवारी शिवधनुष्य म्हणून एक कार्यक्रम यायचा बघा, त्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे. मग अफजल खान असं फरमान सोडतोय, चला शिवाजींच्या मुलकात चला धुमाकूळ घाला. मग अफजल खान निघाला, मंदिरं मस्जिद तोडत निघाला, माता भगिनी लुटत निघाला. आणि खान वाईत आल्यानंतर राजे प्रतापगडला आले. राजे प्रतापगडून राजगडला गेले, येताना परत प्रतापगडला आले. तेव्हा एका झाडाखाली निवांत पोरगं झोपलं पाहिलं. 12 बलुतदार 18 पगड जातीच्या मिटिंग झाल्या, शिवरायांनी म्हणजे बांदलांच्या मिटिंग झाल्या. राजांच्या बद्दल बांदल होतेच, राजेंद्र शिर्के घोडपरे यांच्या मिटिंग झाल्या. राजे प्रतापगडला निघाले, पाहिलं तर एका झाडाखाली निवांत पोरगं झोपलेलं दिसतंय. कुणाचं पोरगं आहे, काय करतं, काही करत नाही, खातं पितं झोपतं, बाकी काहीच करत नाही. घ्या स्वराज्यात काय करायचं, खायचं प्यायचं झोपायचं, पुढे त्याला अडवं करायचं, ते संभाजी कावजी कोंडाळकर होते, ज्यांनी 12 भोईंचे पाय तोडले. मुंडकं छाटलं अफजल खानचं, हर हर महादेव गर्जना करत समोरच्या बुरुजावर आणलं. मग राजाने इथून मुंडकं घेऊन स्वतः घेऊन गेले का राजगडला? राजे स्वतः घेऊन गेले नाहीत. अफजल खानने घेतलेला जो परिसर होता, तो परिसर जिंकत जिंकत पुढे गेले शिवराय. राजे दुखवटा करायला सुद्धा राजगडला गेले नाहीत. काही सईबाई राणीसाहेबा वारल्या तर राजे राजगडला गेले असते तर इकडे मावळे घाबरले असते. म्हणून अफजल खान वधांतर शिवरायांनी कोल्हापूर जवळ केला. कोल्हापूर करून मग शिवराय राजगडला गेले. मग राजगडला न्यायचं कारण शिवरायांचे थोरले भाऊ संभाजी म्हणून होते. यांना अफजल खानने कणिक लढाईत कपठाने मारलंय. संभाजी 3 झालेत. सगळ्यात थोरले संभाजी, शिवरायांचे चुलते भाऊ आणि मुलगा, असे 3 संभाजी झाले. मुलग्याला औरंगजेबने मारलं, चुलत्याला लखोजी जाधवानी मारलं, भावाला अफजल खानने मारलं. ना अफजल खान हिंदुस्थानात एकच माणूस असा आहे, ते 2 थडगे आहेत. दर्गा किंवा समाधी अफजल खानचं बोलायचं नाही, थडगं म्हणायचं. ते एक थडगं धडाच्या पायथ्याशी शिराचं राजगडला. दादा त्या साईडला राजमार्ग आहे, राजे गडावर यायचे. आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा त्या पायवाटेने जायचे. 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरू आले, तेव्हा तो रस्ता बंद केला. आपण चाललो, तो रस्ता चालू केला. आज आपल्या प्रतापगडच्या ग्रामस्थांनी प्रतापगडचं काम चालू केलं. संयुक्त वन विभाग समितीतून मला माहिती सांगितलं, गडाला 7 चोरवाट आहेत, त्यातले आपण 3 खोदलेले आहेत. त्यातले आता आपण इथे बघायचे, आपल्या लिस्टला एकच चोरवाट दाखवायचे, पण मी तुम्हाला 2 दाखवणार आहे. ही लिस्ट का बनवली जाते? लोकांना गडाव गाईड घ्या म्हटलं की लोक म्हणतात गडाव गाईड नको. मी लिस्ट म्हणले की गाईड घेतं. लिस्टपेक्षाही जास्त पॉईंट बघणार आहोत. जास्त पॉईंट म्हणलं की म्हणतात एवढा मोठा गड आहे, मग नको गड पाहायला. म्हणून लिमिटेड आपण लिस्ट बनवले. त्या कोपऱ्यात चला, इतिहासात जावळीचा उल्लेख छान आहे. अस्वलीच्या केसातली ऊस सापडेल, पण जावळीमध्ये हरवलेली लाखोंची फौज सापडत नव्हती. कारण सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत, कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर. किती जंगल होतं. म्हणजे दादा आजचं 3 खासदारांचा जेवढा मतदारसंघ आहे ना, तेवढा त्यावेळेचा एका सरदाराचा मतदारसंघ म्हणू आपण. मग जावळीवर राज्य करणारे मोऱ्यानं शिवरायांनी समजवलं, तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनवू, स्वराज्याचा भगवा झेंडा 4ही शाहीवर फडकू. भगवा तुमचा, भगवा आमचा, भगवा स्वराज्याचा, भगवा शुभाचा, भगवा वार करायचा. ज्याच्या घरावर भगव्याची छाया, त्या शिवरायाची माया. कुठल्याही पक्षात राहा, पण घरावर भगवा झेंडा असावा. 6 जून 1655 ला शिवरायांनी जावळी जिंकली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला. आणि या गडाला 5 नावं दिलेत. तुम्हा आम्हाला 5 नाव आहेत.
केव्हा देतात माहितीये? बारशेच्या वेळेला. पहिलं नाव प्रतापगड, ढोरप्या डोंगर, बहोरप्या डोंगर, रानडवा गवंड आणि जावळीचा किल्ला. किल्ला 1, नाव 5. लोक राजा राज पहिलाच किल्ला बांधला आणि 5 नावं दिलीत. बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजा म्हणले देऊन टाका. सगळ्याच किल्ले 4-5 नावं. मावळे म्हणले कशासाठी? राजे म्हणले कळेल पुढे केव्हा. अफजल खान वध झाला. किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी. अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला. 6 महिन्यांनी मिर्झाराय जयसिंग आला. तह केला. तह 23 किल्ले मागितले. शिवराय म्हणले देऊन टाकले. दिले होते 8, दाखवले 23. एकाच किल्ल्या 5 नाव आहेत. आपल्यामध्ये म्हण आहे, बहुजना जन्माला यावं, एकदारी शिवतीर्थ रायगडला जावं, लढावं तर शिवबासारखं, मरावं संभारकं, जगाव वाघासारखं. पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो, माझा रायगडचा धार करी रायगडवर गेला पाहिजे. धारकरी हा संभाजीराजांचा, त्यावेळेचा छत्रपती संभाजी दैवत संभाजीराजांचा शब्द आहे. रायगडवर चालत चाल थकाल. 350 वर्ष रायगड केवढा अवघड आहे. ज्या रायगडवर राजांचा राज्याभिषेक झाला, हत्तीवर मिरवणूक काढली, बिंडोक इंग्रज आले, म्हणले आम्ही चालून चालून तोंडातनं फेस आलाय. राजाने हत्ती कशी आणलेत? उत्तर होतं छोटीशी पिल्ला आणली, ते मोठी केली. आम्हालाही 5 नाव आहेत. केव्हा देतात माहितीये तुम्हाला? बारशेला. मग कधी उपयोग येतात ती माहितीये? आम्हाला विचारून घ्या. आम्हाला माहितीये, कारण आम्हाला माहितीये आमच्या काळात लग्न ठरवायच्या वेळेला पहिले नावरूच बघायला लागायचं. त्या नाव लग्न जुळलं नाही, त्या नाव त्या नाही, त्या नाव. तुमच्या काळात राहिलंच नाही. लग्न करून डायरेक्ट घरी येतात. शिवरायांचे किल्ले बांधले कोणी? त्यांचं नाव काय? हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव. रायगड आणि सिंधुदुर्गाचं काम शिवरायांनी चालू केलं. राजा आग्र्यात निघून गेले. मी तर म्हणतो राजे खास विश्रांती घ्यायलाच आग्र्यात गेले का? राजांच्या लाईफ मध्ये तेवढीच विश्रांती हो. राजे आग्र्यात गेले, हिरोजी काकांना दिले, पैसे संपले. हिरोजी काकाने आपलं घर दार सावरे गहाण टाकलं, सिंधुदुर्ग रायगड बांधून घेतला. राजा आग्र्यातून आले, म्हणले खूप छान किल्ला. विचारलं